मंडळी, तर स्वागत आहे तुमचं पर्यटन चॅनलमध्ये. तर आज आपला बेत आहे. आज आम्ही आलो खास कोकणामध्ये आमच्या सगळ्या मित्रमंडळी सोबत. तर आज आपला बेत आहे, आपल्या सगळ्या कोकणकर मंडळींना माहिती आहे की काय बेत असणार आहे, की पोपटी बनवणार आहे. तर पोपटीचा बेत तर तुम्हाला माहितीच आहे. तर आपले सगळे पुण्यावरून सगळे मंडळी आलेत, लातूर वितूर पुणे हे सगळे मित्रमंडळी. त्यांना खास करून पोपटी कशी बनते हे सगळं शिकायचं होतं. तर त्यासाठी खास ब्लॉग आहे. तर तुम्हाला दाखवतोच त्यासाठी काय सामग्री लागते. तर आपली ही सगळी मित्रमंडळी आहेत. तर त्यासाठी आपल्याला फर्स्ट आपले हे सर आहेत. तर सरांनी अमोल सर आहेत. अमोल सरांनी आता मी तुम्हाला दाखवतो. ह्यामध्ये आता एक मटकं आहे. आता हे असं मटकं घ्यावं लागतंय. आपल्या कोकणी मंडळींना माहिती आहे, पण हे सगळे पुणे मुंबई जे बाकीची मंडळी आहेत ना, त्यांच्यासाठी हे खास. तर ही पोपटी आहे. हा आपला हा सगळा मटका आहे. त्यामध्ये हा भांबरूट पाळा आहे. भांबरूट पाळा कुठे रे? हा असा भांबरूटचा पाळा आहे. हा बघा, हा भांबरूटचा पाळा आहे. आणि त्याच्यामध्ये एक 2 मिनिट त्याच्यामध्ये पावट्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा अजून हाय पिशवीमध्ये. जसे जसे पुढं आपण जसं व्हिडिओ बनवणार सगळ्या पावट्याच्या शेंगा, परत चिकन आपण, कारण की पुण्यावरून येणार होतो त्याच्यामुळं सगळं व्हेज नॉनव्हेज त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं आपण मॅग्नेट करून ठेवलं होतं, कारण की ते तर तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण की आम्ही पुण्यावर येणार म्हणून ऑलरेडी आम्ही आपल्या इथल्या भावाला सांगितलं होतं. तर लेट झाल्यामुळं आत्ता रात्रीचे वाजलेत 12. तर त्याच्यामुळं आता जी इथनं पुढं जी प्रोसेस असेल ती तुम्हाला दाखवली जाईल. तर असाच व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही बघत राहा आणि एन्जॉय व्हिडिओ आपला. तर मंडळी, अशा प्रकारे आपण ज्यांच्या घरी आलोय राहायला, म्हणजे माझ्या भावासारखे आहेत, माझ्याच गावचे आहेत. सागर सर म्हणतो मी त्यांना. असं माझ्या भावासारखे, पण आता ज्यांच्या घरी आहे आम्ही पोपटी बनवणार आहे. तर आता पुढचा बेत जो मी तुम्हाला सांगितला होता, तो आता आम्ही काय आणलंय तुम्ही आता? चिकन. हा, चिकन आणलंय. तर आता चिकनचा बेत आहे. म्हणजे आपला पोपटीसाठी जे चिकन लागतं मेन, ते त्यांनी मॅग्नेट करून ठेवायला सांगितलं होतं त्यांच्या भावाला. बघा चिकन किती किलो आहे? 3 किलो. हा, 3 किलोचं चिकन आहे. आणि आपली खाणारी मंडळी हे 6 म्हणजे, आणि ही केळीची पानं वगैरे आहेत. कारण की आता ताटाची व्यवस्था आम्ही केली नाही, म्हणून आम्ही आता ह्या केळीच्या पानामध्ये खाणार आहे. आणि ही आपली सगळी मंडळी आहेत माग. पण मी एकटा व्हेजिटेरियन आहे आणि 2 जण आहेत. समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो आम्ही 2 जण व्हेजिटेरियन आहे, बाकी सगळे नॉनव्हेज खाणार आहे. आणि हा इथं सगळी तयारी चालली आहे. रात्रीचे 12 12:30 वाजत आलेत आता. दोन दादा काय करता तुम्ही? थोडं धुवून घेताय का? हे दाखवलंस का तू? ते भरलेलं आधी. मंडळी, आपण ज्यांच्याकडे स्टेला आलोय, म्हणजे मी आपले सागर दादा, म्हणजे आपले आमचे सागर सर, तर त्यांचे भाऊ आपले रोहन दादा. तर खास इथलं जे नियोजन आमच्यासाठी जे केलंय ते खास ह्यांनी केलंय. आपला भाऊ आहे. तर रोहन दादा, आपण आता काय करणार आहे ते तुम्ही आपल्या पब्लिकसाठी सांगा. म्हणजे पोपटी लावायची आपल्याला. हा, पोपटी म्हणजे आपल्या पुण्याच्या मंडळींना पोपटी म्हणजे माहित नाही. ते पोपटी म्हणजे काय ते नक्की सांगा. आणि आपण काय काय करणार आहे ते थोडंसं छोट्या ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं तरी चालेल, आणि ते सांगा आपण काय. मध्ये आपण दाखवणारच आहोत. आपल्याला पोपटी लावायची आहे. हम्म. माठामध्ये पोपटी लावतो आपण. त्यासाठी भांबरूट लागतो, पावट्याच्या शेंगा, वालाच्या, अंडी, चिकन. आणि नंतर मग ते झाल्यानंतर आपण त्याला आगीमध्ये जाळतो. ओके, म्हणजे आता आपण जी प्रोसेस करणार आहे ते तर आपण दाखवणार आहे. तर आपल्या अशा भावाने आपल्याला जी प्रोसेस पुढे तर दाखवलंच, पण तुम्हाला इंट्रो करायचं होतं ज्यांनी केलं त्यासाठी. आता जे पुढे आपण जी बनवणार आहे ती प्रोसेस पण तुम्हाला दाखवणार आहे. पाणी रोहन दादा, आता काय करताय आपण? म्हणजे आता काय करणार आहेत ना? आपण हे अंडी लावतो आता. त्याच्यामध्ये टाका. खाली वालाच्या शेंगा लावल्यात. आता अंडी लावतो, त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे. ओके, व आणि भांबरूटचा पाला. भांबरूटचा पाला. आणि त्या शेंगा कसल्यात? पावट्याच्या वालाच्या शेंगा आहेत. ओके, पावट्याच्या वाळाच्या शेंगा. आणि हे शेंगा किती किलोचे घेतलेले तुम्ही? आपण शेंगा आणल्यात 2 किलोच्या. ओके, आणि चिकन? चिकन आपल्याकडे आहे 3 किलो आहे.
अंडी परत 2 मडके आहेत. ओके. आणि दोन मडक्यामध्ये खास लावायचे. पोपटीसाठी हा भांबरूटचा पाला हा लागतोच ना कंपल्सरी? हा, पोपटीसाठी भांबरूटचा पाला. ओके. म्हणजे मंडळी तर पोपटी जर बनवायची असेल तर थंडीच्या मोसममध्ये बनवेल, कारण की भांबरूटचा पाला हा पोपटीच्या मोसममध्ये जास्त होतो. आणि हे चिकन हे किती किलो आहे? हे 3.5 किलो. ओके, 3.5 किलो चिकन आहे. बघा ही अशी बनली जाते पोपटी. तर हे बघा हे असं चिकन लावलं जातं आतमध्ये. पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो. तो हे फॉईल पेपर 15-20 मिनिटं थांबती होते तयार. हळूहळू घे जरा. नावाचं भांबवडीचं पाला. आता हे काय करतात ते पण सांगा तुम्ही. आता हा मध्ये पण टाकून चिकन. ओके, फॉईल वापर हा का वापरला जातो ते सांगा. काही आहे ना ते कचरा लागलेला त्याच्यामध्ये थोडा हे लागतो ना आतमध्ये कचरा वगैरे, तसे पीस आवडत नाहीत ना खायला. ओके, त्यासाठी फॉईल पेपर वापरला जाते. आमल्या नॉनव्हेज खात नाही पण अंडी खातो. ग्रेव्ही कसा होता? ग्रेव्ही उडायची, ग्रेव्ही नसते. मग ते असं झालं का लाल बदलून? हे लावून ठेवलंय ना मसाला हा वगैरे. मग तेच ना, मग त्याला ग्रेव्ही म्हणतात. तेच तर मॅग्नेट करून ठेवला लागतं ना 2-3 तास. हा मग त्याला मॅग्नेट आम्ही ग्रेव्ही म्हणतो, आम्ही गावठी माणसं. बघा मंडळी असं चिकन भरलं जातं पूर्णप्रमाणे. आणि वरण ह्या पावट्याच्या शेंगा. जसं बिर्याणीला आपण 3 थर लावतो तसं इथं पण भरलं जातं, की अंडी नंतर चिकन नंतर परत पावट्याच्या शेंगा परत अंडी असं 3 थर वेगवेगळ्या प्रमाणे आपण लावले जातात. ए, दुसरं काय नाही सगळं. गिळाची चालेल पाणी. आता ह्याच्यावर परत आपण वावा टाकणार आहे. घेतो हे बघा वावा घेतलाय. हे तर मी आणलं. संपलं की म्हटलं तेवढं हो आणतो. मी सांगितलं होतं बायका चालले. तेच पाहिजे ना, मग तरी आले पाहिजे हो. हा असा भांबरूटचा पाला बघायचा भरला जातो. खाली पण एक भांबरूट. आता एक थर लावल्यानंतर असा भांबरूटचा पाला लावला जातो. आणि खास आपले हे दादा अमोल दादा ह्यांना पोपटी म्हणजे काय काय म्हणजे त्यांना माहीत नव्हतं, तर ते म्हटले की मला शिकायचं आहे. तर त्यांच्यासाठी आपण ही सगळी प्रोसेस ठेवली होती. तर दादा तुम्हाला कसं वाटतं आणि कुठल्या गावातून आहेत तुम्ही ते आपल्या पब्लिकला सांगा. मी लातूरहून आहे आणि आपलं नाव पण सांगा. अमोल जीवलगे. आणि मला खूप आवडलं पोपटी. काय मटक्यातलं मटण असतं नाही, एक नंबर आहे. ओके, तर दादांनी आपलं फीडबॅक त्यांनी सांगितलं. बघा ही अशी प्रोसेस चालली सगळी. हा दुसरा थर टाकलाय. थोडं राहू दे. खायला पाणी राहू दे.
गणवाव कसं वाटतंय? एक नंबर. आपली पोपटी आहे, फुल एन्जॉय करायचं. आपण आता पुण्यावरून येताना खूप एन्जॉय केला. आता हे तुमच्यासाठी खास हे पुणेकर मंडळींसाठी बनवले. आणि ही प्रोसेस तुम्ही जर खास करून जर हा भांबरूटचा पाला जर भेटला तर तुम्ही नक्की तुमच्या ठिकाणी जिथं कुठं असेल तिथं पण तुम्ही हे ट्राय करू शकता. पण ह्यासाठी तुम्हाला हा भांबरूटचा पाला लागेल, जो फक्त थंडीमध्ये येतो. थंडीच्या टायमाला मोसमाला हा पाला भेटतो. आणि जिथं कुठं तुम्हाला भेटला तर तुम्ही पोपटी ही डिश नक्की ट्राय करा. खूप भारी लागते. कोकणवाली मंडळींना सगळं. आणि सगळ्यात दुःखास्पद गोष्ट अशी आहे की काही काहींचा उपवास आहे आणि शनिवार आहे. 11:50 ओके, अजून 10 मिनिटात ह्या भावांचे 11:50 काय 11:50 बे 11:50 नाही तू मग हे बघ मोबाईल दाखवतो 11:50 पुन्हा बघा मंडळी. सीएफओ डुप्लिकेट होता तसा मी डुप्लिकेट वाटायला इथपर्यंत ही प्रोसेस झाली आपली. डुप्लिकेट म्हणून जरांगे. तर इथून जी प्रोसेस आहे, आता हे सगळं आपण मटक्यामध्ये सगळं प्रोसेस जे काय दाखवली तुम्हाला, आता इथनं सगळं भरलंय. आता पुढची जी प्रोसेस आहे ती पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा पुढे मंडळी. तर हे आपले सागर सर आहेत. तर सागर सर, तुम्ही आपण इकडे येण्याच्या पहिले तुम्ही काय मेहनत घ्यायला लावली ते नक्की सांगा तुम्ही. मी म्हणजे हा माझा भाऊ रोहन आहे. ओके, हा आपला रोहन भाऊ. त्याला प्लॅन सांगितलं असं असं आमचे ऑफिसचे पोरं आम्ही येतोय तर आपल्याला पोपटी करायची आहे. ओके, त्यासाठी जे काय साहित्य लागणार आहे ते त्यांनी आज दिवसभरात सगळं गोळा केलंय. जसं की हे तुम्हाला गवत दिसतं ह्या साईडला. गणेश सरक जर आपल्या मंडळींना सगळं हा पेंडा बघू दे किती जमवलंय. हे गवत लागतं. ओके, काही तर फक्त एक मिनिट, एक सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. तर मला सांगा, हा गवत एवढं जास्त गवत लागणं गरजेचं आहे का ह्यासाठी? हो, कारण आपलं जास्त आहे ना, 3 किलो आहे ना, त्यामुळे एवढं लागणार आहे. ओके, ठीक आहे. आणि म्हणजे ते आतमध्ये जाऊन ते शिजलं पाहिजे ना व्यवस्थित. ओके, म्हणजे मंडळी तर शिजलं पाहिजे, भाजलं पाहिजे. तर ह्यासाठी आपल्याला एवढ्या पेंड्याची गरज लागते. तसं तर म्हणजे जेवढं जळल तेवढं चांगलं आहे. पण आपल्या मंडळींनी जास्त आपली तयारी करून ठेवले. तर त्यासाठी आपल्या रोहन भाऊचे धन्यवाद आणि थँक्यू. आणि अजून काय? आता हे पुढची प्रोसेस आता रोहन तुम्हाला दाखवतोय. ओके, आता ह्याच्या पुढे जी काय प्रोसेस असेल. हे फाटी म्हणतो याला आम्ही. ओके, जे आपण लाकडं तोडतो जंगलामध्ये, लाकडं. तर त्याला आपण आपल्या या साईडला आपले फाटी वगैरे बोलले जातात. तर इथून जी प्रोसेस आहे, आता हे मटक्याचे लावलेले आहेत. साईडला जरा. हे असे माठ लावलेत, त्याच्यावरती हे असं आता ही अशी फाटी लावली जातात. अशी 2 माठ घेतलेत, ज्याच्यात आम्ही सगळं भरलं. ते माठ मध्ये जे भरलंय ते सगळं आता जमिनीवर उलटं केलंय. आणि उलटं केल्यानंतर त्याच्यावर फाटी अशी हे करणार. तर मंडळी, आपण ते सगळं मटका वगैरे सगळं लाकडं वगैरे टाकले, त्याच्यावर हा पेंडा टाकलाय. तर आता तिथनं जाळलाय, जाळा आपण लावणार आहे. रोहन भाऊ आपला जाळा लावतोय. सागर भाऊ, काय म्हणता येईल तुम्हाला ह्याच्यावर? एकदम मस्त. आता हे आपल्याला अजून एक पाऊण तास असंच ठेवायचं जाळामध्ये. पाऊण तासाने आपलं पूर्ण पोपटी रेडी होईल. अमोल भाऊ, तुमच्यासाठी नवीन आहे. ओके, वेज साठी पनीर नाही टाकलाय कारण की आपल्या नाही, आपल्या व्हिडिओ मध्ये सगळं प्रूफ आहे. विकास नाही, रोहन भाऊ. तर मंडळी, तर असा आपला हा सगळा पेंडा पेटवला आपण. पेंडा पेटवल्यानंतर असं जोपर्यंत किती मिनिटं आपल्याला आता हे करावं लागेल, जवळपास 40 ते 45 मिनिटं आपल्याला आता हे असं करावं लागणार आहे. तर आपली मंडळी सगळी गारटलेत. तर त्या निमित्ताने पेटवलंय. तर असं सगळे आता शेकोडी पण करणार आहेत. आणि एकदा जवळपास आता 40 मिनिटं शेकोडी होईल. तोपर्यंत त्याचं पण एक आतमध्ये शिजायला वगैरे मोबाईल त्याचा काय माझ्याकडे. चला मंडळी, असंच तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आणि पोपटी ही कशी बनवली जाते आणि आम्ही पण कसा एन्जॉय करतोय ते पण तुम्ही नक्की बघा. चला मंडळी. हे बघा मंडळी, जवळपास आता एक 15-20 मिनटं झालेत. अजून 10 ते 15 मिनटं असंच आग लावायची आणि हे करायचं त्यांना.
शिजण्यासाठी. जवळपास आपण जेव्हा मटकं लावतो, आग लावतो, त्याला 40 ते 45 मिनटं आपण आग लावणं गरजेचं आहे. कारण की आतमध्ये जे मटकामध्ये जे सगळं मटेरियल असतं ते शिजण्यासाठी. A few moments later. 40 मिनटं ते 45 मिनटं झालेली आहेत. तर आपण आता मटका आता बाहेर काढत आहे बघा. काढला मटका दिसला का? ते एक मटका आपण बाहेर काढलाय. आपल्या रोहनदादाने एक मटका बाहेर काढलाय. खूप गरम गरम आहे त्यामुळं होतंय. मला पण पाचशे दे. फुल मॅग्नेट झालंय, शिजलंय. बाहेर काढल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. एक मटका काढलाय, एक मटका अजून त्या आगीमध्ये. आणि सगळी मंडळी आतुरतेने वाट बघतात की कधी बाहेर येतं आपलं चिकन. संकेत भाऊ आपला. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मला दाखवायला आवडेल, रात्रीचे 1:30 किती वाजले रे? टाइम बघ. रात्रीचे 1:26 झाले. तर आपला गणेश भाऊ बघा गणेश भाऊ किती कामासाठी हे तर बघा. त्यांना सुट्टी भेटत नव्हती म्हणून त्यांना त्यांच्या बॉसनी सांगितलं होतं की भाई आमचं काम तू कंप्लीट करून दे, बाकी तुला सुट्ट्या घ्यायच्यात दे. घे. रात्रीचे 1:26 झालेत तर भाऊ आपला रिपोर्ट तयार करतोय बघा. Yeah, boy. आणि त्याच मार्गाने आपलं इथं पोपटी चिकन निघायला चालू झालंय. तर पहिला पीस आपला बाहेर आलाय. शिजलाय का नाही? अमोल सर आहे ते. अमोल सर फुल इंग्लिश बोलतात. इंग्लिश मध्ये सांगा आपल्या पब्लिकला. He can talk English, he can walk English. Actually, the veg you totally बघा पोपटी आपली सगळी अशी बाहेर निघते. पावट्याची शेंगा, अंडी वगैरे सगळे बघा. आपली प्रोसेस कंप्लीट झाली बघा. तर आता केळीच्या पाण्यामध्ये आपण सगळे पाण्यामध्ये सगळं असं काढतोय बघा. मंडळी तर ही बघा, ही सगळी पोपटी आपली शिजली आहे. तर शिजल्यानंतर जे अंडा, सगळे चिकन, पावट्याच्या शेंगा आपल्या सगळ्या रेडी झाले. तर मंडळी आता टेस्ट करून तुम्हाला चव सांगतीलच. बसू शकता खायला. तर सागर सर आपली आता ही प्रोसेस कंप्लीट झाली. कंप्लीट झालेली आहे. हा. आता पोपटी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बिंदास खाऊ शकता. all come and चिकन join व्यवस्थित to शिजलेलं तरी आहे. जवळपास आपल्याला किती मिनिटं लागले हे रेडी व्हायला? जवळजवळ 40 ते 25 मिनिटं. तर खास आपल्या रोहनदादानी बनवलंय. तर रोहनदादा आपण काय म्हणाल, ही पोपटी किती वेळा झाले, काय आपल्या पब्लिकला काय सांगाल तुम्ही? अर्धा पाऊण तासात झालेली पोपटी अर्ध्या पाऊण तासामध्ये झाले. व्यवस्थित झाली. तर आपल्या या दादाने टेस्ट केली. तर अनुभव किती वेळा आणि टेस्ट कशी झाली आपल्या रोहनदादानी बनवली, तर खास तुम्हाला कशी आवडली की नाही हे आपल्या पब्लिकला खरं रिव्ह्यू सांगा. की मी व्हिडिओ काढतोय म्हणून नाही, पण जे जेन्युइन जो रिझन आहे आपलं, जे काय हे असेल रिव्ह्यू असेल तर तुम्ही द्या. आता ह्याच्यासाठी रोहन भाऊनी बघितलं तर अगोदरपासून मॅरिनेट करून ठेवलं होतं. त्यानंतर अंडी, चिकन, त्याच्यानंतर वालाची शेंगा हे त्यांनी पहिल्यापासून रेडीमेड करून ठेवलं होतं. आपण फक्त त्याला इथे धग देऊन एक चांगल्या प्रकारे शिजून घेतलेली आहे. आता जर मी एक टेस्ट केली त्यामधली मला एक व्यवस्थित वाटली, व्यवस्थित कुक झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी एक टेस्ट केलेलं आहे. अप्रतिम हे वाटतंय मला. ह्याच्यामध्ये काहीच असं वाटत नाही की कच्चं राहिलंय की काय राहिलंय. एकदम ऑनेस्टली सांगतो, रिव्ह्यू देतोय की व्यवस्थित झालेली. ओके. तर मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, आपल्या रेग्युलर चिकन मध्ये आणि ह्या चिकन मध्ये काय डिफरन्स आहे हे फक्त मला सांगा. डिफरन्स असा आलेला आहे की ह्याला एक स्मोकी फ्लेवर मिळालेला आहे. त्यानंतर वालाच्या आणि जो भांबुडीचा पाला असतो हा. त्याच्याने एक जो वेगळा फ्लेवर उतरला आहे त्या चिकन मध्ये आणि ह्याच्यामध्ये अंड्यामध्ये. तो एक असा आपण रेग्युलर चिकन मध्ये खातो आणि अंड्यामध्ये खातो तसा हा बिलकुल नाहीये. हा वेगळा आणि एक अप्रतिम झालेला कुक आहे. तर मला हे, मी पहिल्यापासून कोकणात राहतो त्यामुळे हे मला व्यवस्थित कुक झालेलं दिसतंय. तर ठीक आहे, धन्यवाद दादा ह्यासाठी तुम्ही रिव्ह्यू दिला. तर आपण रोहनदादानी ही बेस्ट जे आपल्या डिश बनवून दिली, हे सगळे आपल्या समोर हे जे रिझल्ट आहे, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय फीडबॅक द्याल? रोहनदादा इकडे जरा थोडं आपल्या पब्लिकला पण जरा आपला हा दादा पुण्यावरून आलाय, तर काय फीडबॅक द्याल आपल्या रोहनदादाला? त्यासाठी मेहनत खूप लागते. पहिल्यापासून मॅरिनेट करून
ही अशी रेसिपी नाही की जी अर्धा पाऊण तासात बनू शकते. ह्यासाठी अगोदर मॅरिनेट करून ठेवणं, त्यासाठी पेंडा, गवत हे सगळं, त्यानंतर जी फाटी म्हणतो आपण लाकडं, ही त्यांनी या पूर्ण व्यवस्थितपणे हे ठीक करून ठेवली होती. त्याच्यामुळे ही आता अप्रतिम झालेली आहे. तर त्याचं हॅशटॉग टू यू. तर काय वाटतंय रोहन भाऊ तुम्हाला, की आपली पुण्याची मंडळी सगळी ही जेवढी वाट बघत होती हे सगळी, आणि एक कार्यकर्ता आहे जो आपण कामानिमित्त आतमध्ये काम निमित्त करतोय, आणि तुम्हाला काय वाटतं आपल्या पुण्याच्या मंडळीनं तुम्ही खुश केलंय? काय वाटतं तुम्हाला, की काय जे तुम्हाला आनंद भेटला तर काय व्यक्त करू असं वाटतंय? जी पोपटी तुम्ही आम्हाला खाऊ घातली आणि आता आम्ही टेस्ट करणार आहे अजून पुढे म्हणजे, तर काय तुम्ही 2 शब्द द्याल आपल्या पब्लिकसाठी? मी बनवलेली पोपटी तुम्हाला आवडली त्याबद्दल धन्यवाद. आणि अजून काय बोलू पुढे? आम्ही मराठवाड्यातले, आम्ही कधी पहिल्यांदा खाल्लेली. एक मिनिट आपलं गाव कुठलं आहे पुण्यामध्ये? आपण मेन मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा आहे. मी हा गणेश असं पहिल्यांदा आम्ही खातो ते, कधी असं कधी जाळामध्ये वगैरे कधी खाल्लेलं नाही काय, म्हणजे आम्ही काय भाजी वगैरे तेच खातो. आज पहिल्यांदा वापरून वगैरे मटक्या आम्ही काय भाजी वगैरे तेच खातो. आज पहिल्यांदा वापरून वगैरे मटक्यामध्ये पहिल्यांदा खातो. तुमच्या गावा साईडला हे बनतं का? नाही, ठीक आहे. तर यासाठी आपल्या रोहन दादाला काय तुम्ही फीडबॅक द्याल? नंबर 1 झाला काय नंबर 1 झाला. दादा कसं वाटतंय बाहेरची पब्लिक आपल्या म्हणजे आपल्या कोकण सोडून जे बाहेरच्या राष्ट्रामधली जी सगळी बाहेरच्या गावामधली जे तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतात, तर तुम्हाला कसं फील होत आहे? खूप आनंद होत आहे. भारी वाटत असेल ना एकदम? हा. ठीक आहे, चला आता आपली संस्कृती, आपल्या गावाची संस्कृती तुम्हाला अशी जपून ठेवायची आहे. तर यापुढे पण आपली मंडळी सगळी तुम्हाला भेटणार आहेत. तर सागर सर काय वाटतं तुमच्या आपल्या भावाने म्हणजे मामाच्या पोराने म्हणजे हे भाच्याने? म्हणजे आमच्यासाठी रेग्युलर आहे. आम्ही नेहमी सुट्टीला तो त्यावेळेस बनवून खातो आम्ही, पण आजही छान झाले. कसं वाटतंय? नंबर 1 झाले. एक नंबर ना. तर मंडळी एक मिनिट तुम्हाला दाखवतो. तर मंडळी सगळं जो मेनू आहे जो सगळा रेडी झालाय, तर आता मी रेडी झालेला मेनू तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू कसं आहे सगळं, चिकन, अंडी, पावट्याच्या शेंगा, एकदम नाद आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि खाऊन बघा कशी बकासूर होणे चालू झालेत बघा. तर मंडळी भेटू आपण तुम्हाला आता. थोडंसं आम्ही खाण्याचा एन्जॉय करतो आणि खाऊन झाल्यानंतर जो फीडबॅक आहे आपल्या सगळ्या व्हिडिओचा एंड अप आहे तो तुम्हाला मी दाखवतो. चला मंडळी, तर असाच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि सोबत राहा. आणि व्हिडिओ कसा झालाय हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. पर्यटनवीर 02 मंडळी, अशा प्रकारे आपल्या पोपटीचा बेत संपलेला आहे. तर आपला व्हिडिओ सगळा खतम झाला आहे. तर सर कसा वाटला आपला आजचा बेत? एकदम झकास. एकदम जकार. तर सागर सर, 3 वाजलेले आहेत. हा रात्रीचे 3 वाजलेत. आमचा बेत सगळं संपलाय. एवढे खाऊन झालेला आहे. आता मी चाललोय झोपायला. सो गुड नाईट सगळ्यांसाठी. आणि आपला व्हिडिओ नक्की सांगा कसा झालाय, कसं पूर्ण सगळं बेत आम्ही दाखवलंय. तर जे काय सगळं काय चुकीचं असेल काय असेल सगळं तुम्ही कमेंट मार्फत सांगा. आता कोणतरी आठवण काढताय म्हणून मला उचकी लागली. आणि खास जर धन्यवाद बोलायचं झालं तर रोहन दादाचं आम्ही खूप थँक्यू बोलतो. ह्यांचे आपले पाहुणे आपले सागर सरांचे. सागर सर कुठे? हो सागर सर, तुमच्या रोहन दादासाठी खूप खूप धन्यवाद. त्यांनी आमची एवढी सोय केली, म्हणजे एवढं सगळं नियोजन केलं आपल्यासाठी. तर कसं वाटतं गणेश भाऊ? एक नंबर. एक नंबर. तर मंडळी, तर आपल्या पोपटीचा ब्लॉग हा आपला इथंच एंड होतोय. तर व्हिडिओ आपला कसा वाटला, काय वाटलं तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया आपण अशाच खूप साऱ्या व्हिडिओमध्ये. चल धन्यवाद.